नमस्कार, गुड मॉर्निंग. बरं का सकाळ सकाळ तर कालचा सगळ्याला गैरसमज झाला. मी कामाला जात नाही, गेली नाही म्हणून सगळ्याला नाही झाला, एका तयार झाला. पण मी कामाला गेलते, पण आता सकाळचा एक व्हिडिओ केला विसरला होता. हा चालू झाला की स्वयंपाक. स्वयंपाक केला, धुवून टाकला, आवरलं, सुंदर झाला, आवरला, झालं स्वयंपाक. होय का? बरं झालं. आज मामी आहे ना, तुमची मान दिसते. तुमच्या मानी. होय का? गावाला राहतात ना ते. त्यांचं तिकडं असतं ते. त्या ह्याला एक पोरगं झालंय, बारका आपोआप झालेले. मग त्याला सांभाळायचं कोण? आई आई असं सांभाळत नाही ते. होय का? तर इथली एक मुलगी आहे, जरा थोडीशी बोळवत आहे. ते आता 11वीला आहे, पण तिला विचारलं का नाही कितवीला जाते, ती म्हणते मी 8वीला. रडतायचं त्याचं तर काही पडतं. जिंकणे तर काही आहे. मग आता कसे व्हिडिओ बंद टाकायचे आहे का नाही, नशिबाचा खेळ. तर यांचा आज पहिला दिवस आहे बरं का कामाचा, तर शुभेच्छा द्या, आहे का नाही? त्यांना काम लागले आज, म्हणजे काम आधीच लागलं होतं, पण ते म्हणलं की 17 तारखेपासून सुरुवात करा कामाला. तर मग आजपासून चालेल. तर पहिला दिवस आहे, कसं होतंय कसं नाही काय माहित नाही त्याच्या कामाचं. त्यांना म्हणलं किती बी त्रास होऊ द्या, कष्टाला हार मानायची नाही, आहे का नाही? घ्या कालवण तिकड झाले, मीठ कमी आहे का? तर म्हणलं भाजी जाते व्हिडिओ दाखवावं, पण हे काय पुण्याला जायचा फोन आणता, मग ते मोर राहिला व्हिडिओ. मग आता म्हणलं तर यांना फोन आला कामाला उरका, न्यायला यायला लागलं गाडीवर. 2-3 भाकरी करावं त्यांच्या पुरत्या खात्याला आणि जात्याला. रडताय काय आजी ती म्हणले ते, मग काय माहिती त्याला आहे संध्याकाळ नव्हता वाटतं, साया रडते. तर मी एका दिवस घरी राहिली होते बरं का, तर मला काही कंटाळा आली ना. तर आता टवटळी आली जरा तोंडावर, आजारी पडलेली. फोन आला आज झाल्या भाकरी, ती अचानकच फोन आलता. तर मी म्हणलो त्यांना शुभेच्छा द्या, पण काय त्यांचं कामाचं मुहूर्त लागणार, कुठंतरी बघावं लागेल त्यांना कामाला, काय करतात काय नाही. आता सकाळ सकाळ फोन आला की उरका, मी गडबडीत केलं 9 वाजायला, त्याला जेवाय घातलं. परत ते म्हणलं आता उद्यापासून या. झालं काय कशाची गरज अशी आहे? ती कसं काय असतंय, लोकांच्या जीवावर आल्यावर असं असतं या. पण जाऊ द्या आता, जेवण करून बसलं मी गाव म्हणलं काहीतरी महाग आहे. कशाचं महाग आहे आता कालच्या दरम्यान तू म्हणलं आज काय झालं? काल मी तसंच म्हणलं, काल उरकून बसलं हे पण. तर काल मी काय म्हणलं, उद्या या. आता उद्या 17 ते 17 ला चालू होतंय काम. तर आज काय झालं, आज मी सकाळ सकाळ फोन आला की उरकून बसा, मी न्यायला येतं. झालं जेवण बिवण झालं का, झालं ती म्हणलं आता उद्यापासून या.
डोकं आता हे तुम्हाला तर असं काम नसलं तर बघा आपलं दुसरीकडंच आहे का नाही. नाही आता बिराटाच उचलो आपलं काय करावं तर एकटीच्या जेव्हा बघत असतोय मग काय घर तुझं भाडं 15,000 त्यातनं 4,000 गडबड द्यायचं, घरात किती द्यायचं, लेकराची शाळेला आहे, पोरीचं 10वीचं वरीच आहे, मग काय काय नाही आपलं करा एवढा महिना चला. मग आता आपल्याला मागच लागले गबाळ उचलायचं म्हणजे काय करू. मी म्हणलं एखादा दोघं होईल, तुझं काय मग खायला गेलं तरी महाग पडते ना. माझं बघत बघत 8 दिवस झाले हा भरला आता. माझं झालं नसतं का 8 दिवस, मग 8 दिवसात त्यांचं विकेट झालं असतं. इकडून तिकडून 22 दिवस भरला असतं कुठंतरी हम्म. 10-15 हजार आलं असतं. सगळे येडे काम व्हायला लागले डोक्याला बिनकाम टेन्शनच यायला लागले मला तर. कुठं जाईल तिथं तसलंच आहे आज. आणि होय. कुठं जाईल तिथं तसं फक्त मला काम आहे कुठं जाईल तिथं. आणि ह्यांच्या वेळेलाच काय होतं या काय होतं आता काय माहिती काय असं व्हायला लागले, कवर आहे महाग असलं काय माहिती. तो जायचं कामाला मी अवघं जेडीने एकट्यानं घरात असल्या मोठ्या घरात बसायचं टेन्शन येते दुसरं काय. तर आता उद्या 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 तर नाही कामाला लावलं तर म्हणेन तुमचं डिपॉझिट बी भरणार नाही आम्ही. आणि मग आता आमचं जेवढं कामाचं आहे तर पैसे तेवढं टाका आम्हाला निघू द्या. आम्ही काय तिथनं येऊन मित्र कुठवर करणार हा एकटे. टेन्शन येते बाबा मला तर. अहो सकाळी मी 11 वाजता जाते, संध्याकाळी मला यायला 12 वाजता येत आहे. रात्री तर बरं झालं रात्री कोण मला राहता सोबत नव्हत्या तर ही आलं मला तिथं न्यायला. तिथं उगच एकट्याला धरून आणल्यावर बसले ते. आपण हाय नवीन गावात शेरगावात फार ओळखी का पाहिजे असते त्याच्यामुळं बसलो तिथं वाढलो. तू सुट्टी झाल्यावर बघितलं की मी आलो. मी बरं की महागावर तर बघितलं मग काय आणि ती काम सोडून लांब बसलं होतं. मी म्हणलं आता काय करावं काय नाही एकटीला कसं जावं. पण तसं काय नाही अडचण ती येते सोडायला. पण म्हणलं आणून किंवा त्यांच्या कसं गाडीवर यायचं आपण आहे का नाही. त्यामुळं तर आता आज रात्ता येतेल्या काय माहिती किती वाजता येते त्या किती वाजता नाही त्या. 12 वाजेपर्यंत आले तर 12 वाजेपर्यंत कामाला लागले तर काय अडचण नसते. उशीर झाल्यावर किती समजून एक दिवस आहे का नाही. दुपार नंतर लागू बसण्यापेक्षा तेवढे 4 पैसे इथं बसायला एक दिवस बसायला म्हणजे तरी अंगावर आहे. गावाकडे काय असलं कसं आपलं स्वतःच्या घरी काय नसतंय पण इथं बसून म्हणलं की एक दिवस अंगावर येतो ना. कारण भाडं असतंय सगळं खायचं हे काय खायचं तर पण ठेवता येत नाही. हा त्यांचं भाडं दिल्याशिवाय तरी आपल्याला टेन्शन ना म्हणजे द्यावं तर लागतेच की भाड्याला. देवाच लागते महिन्याच्या महिन्यात तर क्लिअर करावं लागतं. त्याच्यामुळं कामाला कंपल्सरी जावं लागतंय. जावं म्हणजे जावंच लागतंय. किती बी दुख नाही होत्या कशी बी काय होत्या तरी झाले की माझं आता 4 दिवस काम केलं 1 दिवस दवाखान्याला गेला तर काल गेली कामाला. तर एवढी माझी अडचण आहे की तर मला कामाला गेल्यावर तिथं मला व्हिडिओ करायला येत नाही आणि तिथं परवानगी नाही व्हिडिओ करायची. तिथं सगळं कॅमेराच आहे त्याच्यामुळं समजून घ्या. तर कालची त्या ताईचे 111 कॅमेरा आहेत टोटल सगळं. हां तिथं गाड्यांना सुद्धा परवानगी नाही आहे का गाड्यांना तर भेटायला सुद्धा जायचं नाही. एकदा ड्युटीवरती ड्युटीच करायची आणि तिथं कॅमेरा नाही. फोनवर सुद्धा तुम्हाला तू कमीत कमी झालं 2 मिनिटं बोलायचं 2 ते 10 मोबाईलच हातात घ्यायचा नाही. तर मी तीच आता व्हिडिओ काढलेला का नाही तीच सोडत असते 4 वाजता. ती पण कधी सोडते कधी नाही सोडत. असं द्या तेवढा तुमचा आशीर्वाद आहे तुमचा आधार आहे. कुठंतरी मोहर जाऊ द्या. हे आपल्या चॅनलला जरा सपोर्ट करत जावा. मग काय आपल्या चॅनलचं पण नाव चांगलं ठेवलं येईन. काय नाव आहे आपल्या चॅनलचं वीटभट्टीवरचं जेवण. या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. आता पण चालू आहे मन भरून इथनं मोहर पण करा. इकडलं काय तुमच्या आशीर्वादानंतर आलं तरी आमचं तेवढंच परपंचाला हातभार लागेल. आणि एवढं माझं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करताय पण माझं एवढं चॅनलचं काम पण व्हावं आहे का नाही. मग काय म्हणजे तुमचं तरी कसं तरी 4 पैसे मागं राहावं हीच आमची अपेक्षा आहे. नका का महाग आहे ना पण तेवढं पोटापुरतं तरी भागलं तरी बस झालं की. मग काय त्यातनं पण काय करून ठेवावं लागते. आता 10वीचं वरीस आहे पोरीचं
तिला आज मला 5,000 भरायचे तर कुठनं भरू मी. रात्रीपासून त्या मालकाला मागते, ती म्हणते ते आता नाही ना, तुम्ही आता भरल्याशिवाय नवीनच नाही. तुम्ही नवीनच आलाय आणि तुम्हाला कसं पैसे द्यायचं ते. आणि ते मालक बी आमच्या गावाला पण निघलं, पण मी म्हणलं अविश्वास तर थोडा तरी ठेवा की म्हणलं. ते म्हणलं आता बघू सकाळ तुम्हाला. मी म्हणलं माझ्या पुरीचं 10वीचं वर्ष आहे व रात्री अक्षरशः मला डोळ्यात पाणी आलं. पण काय करता. आणि आता तुम्ही म्हणता की आई वडिलाकडे सोडली, पण जे त्याला खर्च असते त्यात वडील एकटं कमवणार, भाऊ आजारी पडलाय आणि त्या भावाचं ते हाय तर महिन्यावर हाय एक हे जातं ते कामाला. आणि एखादं तर काय ते तर पुण्यालाच असतं या, कधी जातंय कधी नाही जात. म्हणजे सगळ्याच्या मागे अडचणीच असते त्यावर. पण आपली 2-2 लेकरं म्हणल्यावर अवघड आहे. तर आज लावले धाकला आणायला आष्टीला भावाला. सुरती बाबा म्हणलं काहीतरी आले तर वाटतं लाडक्या बहिणीचं पैसे. तर हे मला म्हणते तर चल काढू आणि पाठवू पैसे, म्हणजे धाकला तर दोघांचं येत तिकडलं वेगळं टेन्शन, ही घरात बसून त्यांचं वेगळं टेन्शन. मी एकटी कुठं वरवड करायला ना, आहे का नाही. मग काय. आणि हे असल्या गरिबी परिस्थितीमुळे लेकरांची ताटापूट मस आपल्या आई बाप्पा कशीच आहे माझ्या. पण ते झालंच की पोरग रोज रडतं या, तू कधी येणार आहे आणि तू कधी येणार आहे. जरा रात्री थोडंसं त्याला खवळली, म्हणलं मला काय तू फोन पे करू नको म्हणलं. आणि ते म्हणला ताई मला मारते, म्हणजे उगाच बळच म्हणजे मी यावं जावं म्हणून. मग जरा थोडंसं मग सकाळी त्याने काय फोन केला नाही आणि मी म्हणलं नको फोन करायला, की आपण त्याला सारखाच फोन लावल्यावर त्याला लय आठवण येईल. सकाळ आलता वडलाचा फोन. काय नाही व परिस्थिती फक्त चांगली पाहिजे, बाकीचं काय पण. आणि शाळेचं नुकसान तर करू शकत नाही, आहे का नाही. आज ही दिवस आहे त्याला आले ते, उद्या तर ही दिवस येणार नाही. तर ही तर मला गॅरंटी आहे. त्यामुळे मी शाळेची जिद्द सोडत नाही, किती पण हलवू द्या लेकरांना. तर बघू पुढं काय होतंय काय नाही. तर त्याला 2 दिवस तर काय बोलत नाही मी आता. त्यानेच फोन केला तर केला. कसं किती आईवरला आहे बघ. तरी किती गणक होत असले तर शेवटी आई बापाची सर येत नाही. पण काळजावर दगड ठेवून ठेवावं लागते मला पोरग आणि पोरगी पण. तर बघू